आज आपण एका अशा जगातल्या सर्वश्रेष्ठ लोकशाहीत जगत आहोत जिथे निवडणुका आल्या की हा एक महान लोकशाही देश आहे असं ऊर बडवून सांगितलं जातं। पण त्याच लोकशाहीत जेव्हा देशाचं भविष्य म्हणजे आमचा तरुण वर्ग रस्त्यावर उतरून न्यायाची भीक मागतो तेव्हा ही व्यवस्था पूर्णपणे आंधळी आणि बहिरी होते। नीट यूजी 2026 परीक्षा पेपर फुटी प्रकरण। लाखो विद्यार्थ्यांनी रात्रीचा दिवस करून स्वतःच्या स्वप्नांची आणि आईवडिलांच्या कष्टाची आहुती देऊन अभ्यास केला, पण शेवटी त्यांच्या हातात काय आलं तर फुटलेला पेपर। भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या या व्यवस्थेनं या मुलांचं भविष्य एका झटक्यात अंधारात ढकललं आणि या अन्यायाविरोधात प्रश्न विचारले म्हणून दिल्लीतल्या जंतर मंतरवर काय घडलं हे संपूर्ण देशानं पाहिलं। 6 जून पासून हे आंदोलन सुरू झालं। शिक्षण व्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टी आणि हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। या आंदोलनाचा आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा चेहरा बनले सोनम वांगचुक। 28 जून पासून ते बेमुदत उपोषणाला बसले। तब्बल 21 दिवस 60 वर्षांचा एक शिक्षण तज्ञ शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अन्नत्याग करून उपोषणाला बसला होता। काय मागणी होती त्यांची? कोणतीही हिंसा नव्हती। मागणी अत्यंत साधी होती। देशाच्या पंतप्रधानांनी किंवा किमान शिक्षण मंत्र्यांनी तरी जंतर मंतरवर यावं आणि आमच्याशी संवाद साधावा, आम्हाला आश्वासन द्यावं। पण या व्यवस्थेनं काय केलं? सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यावर त्यांना रुग्णालयात हलवण्याच्या नावानं जंतर मंतरवरून पोलिसांना सिव्हिल ड्रेसमध्ये पाठवून पांढऱ्या चादरीचा आधार घेत ज्या पद्धतीने उचलून नेण्यात आलं ते दृश्य पाहून असं वाटत होतं की लोकशाहीतल्या एका आंदोलकाला नाही तर एखाद्या कुख्यात गुन्हेगार किंवा दहशतवाद्याला किडनॅप केलं जातंय। आणि बघा या व्यवस्थेचा अजब कारभार बघा। सीजेपीचे आंदोलक आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी सरकारमधील जबाबदार मंत्र्याला भेटण्यासाठी तासनतास ताटकळत वाट पाहत होते। त्यांना भेटण्यासाठी वेळ सुद्धा देण्यात आली होती, पण ऐनवेळी भेटलं कोण तर देशाचे आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा। अहो भेटणं कुणाचं अपेक्षित होतं? ज्या खात्याचा हा एवढा मोठा घोटाळा झालाय ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान भेटणं अपेक्षित होतं। बरं, शिक्षण मंत्री महोदय काय देशाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात काही क्रांती घडवून आणण्यासाठी व्यस्त होते का ते बसून पाढेपाठ करत होते? तसं काही नव्हतं। ते दिल्लीतच आपल्या एसी बंगल्यात ठाण मांडून बसले होते। पण त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना थेट भेटणं स्पष्टपणे टाळलं। ज्या मंत्र्याचा राजीनामा पूर्ण देश मागतोय त्याला स्वतःच्याच देशातल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत होत नाही, यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं? 20 जुलैला जेव्हा विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा संवादाऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला। जे गुन्हेगार पेपर फोडून मोकळे फिरतात त्यांना पकडायला पोलिसांचे हात तोकडे पडतात, पण स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोरांवर लाठ्या उचलायला ही व्यवस्था तत्पर असते। या सगळ्या महानाट्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर पहिली प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले आमचे पंतप्रधान? नीट यूजी परीक्षा पेपर फुटी प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली आहे आणि ही परीक्षा व्यवस्था खराब करणं, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणं हे घोर पाप आहे। अहो पंतप्रधान महोदय, तुम्ही याला घोर पाप म्हणताय, मग मला सांगा लोकशाहीत शांततेनं हक्क मागणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर आणि आंदोलकांवर असा अमानुष लाठीचार्ज करणं हे पाप नाहीये का? लोकशाहीत देशातील जनतेला, या तरुणाईला तुम्ही नको आहात याची स्पष्ट जाणीव असून सुद्धा नैतिकतेचे सगळे निकष बाजूला ठेवून त्या खुर्चीवर चिकटून बसणं हे पाप नाहीये का? एखाद्या नेत्याकडून, स्वतःच्या मंत्र्याकडून एवढ्या मोठ्या चुका आणि घोटाळे झालेले डोळ्यांसमोर दिसत असताना त्याला स्वतःच्या पक्षात आणि मंत्रिमंडळात पाठीशी घालणं, त्याला खुर्ची चोड असं सांगण्याचं धाडसही न दाखवणं हे महापाप नाहीये का? आता काही लोक म्हणतील की पंतप्रधानांकडे निर्णय क्षमता नाही, पण नरेंद्र मोदी यांच्याकडे निर्णय क्षमता नाही असं म्हणणं पूर्णपणे चूक ठरेल। जेव्हा नोटबंदी करायची होती तेव्हा एका रात्रीत त्यांनी निर्णय घेऊन संपूर्ण देशाला एटीएमच्या रांगेत उभं केलं होतं। जेव्हा कलम 370 हटवायचं होतं तेव्हा त्यांनी पुढचा मागचा कुठलाच विचार न करता एका फटक्यात निर्णय घेतला। सर्जिकल स्ट्राईक करताना तर नरेंद्र मोदी यांचं मास्टर माइंड वाऱ्याहून जास्त वेगाने पळत होतं। म्हणजे काय तर निर्णय क्षमता त्यांच्याकडे भरपूर आहे, पण तिचा वापर कुठे करायचा, कसा करायचा आणि कधी करायचा हे पूर्णपणे त्यांच्या हातात आहे आणि ते फक्त त्यांनीच ठरवायचं हा नियम आहे। काय चूक आणि काय बरोबर हे लोकशाहीत राहून सुद्धा एखाद्या हुकुमशहाने देश चालवल्यासारखं या देशात सगळं सुरू आहे। पण जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न येतो, 21 दिवस 60 वर्षांचा माणूस उपाशी राहतो, तेव्हा मात्र हीच निर्णय क्षमता कुठे गायब होते? देशाच्या पंतप्रधानांना या विद्यार्थ्यांशी 2 शब्द बोलायला वेळ मिळत नाही। संवादाची ही दरी लोकशाहीला शोभणारी आहे का? लाखो पोरांचं भविष्य उद्ध्वस्त झाल्यावर केवळ 13 जणांना अटक केली एवढी औपचारिक प्रतिक्रिया देऊन जबाबदारी झटकता येऊ शकते का?
नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि शिक्षण मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई का नाही झाली? जेव्हा शिक्षण विभागात एवढा मोठा घोटाळा होतो तेव्हा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची नैतिक जबाबदारी ठरवून त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी सरकार सत्तेचा बचाव का करते? आंदोलकांचे प्रश्न ऐकण्याऐवजी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस पाठवणं, पांढऱ्या चादरीत उचलून नेणं आणि लाठीचार्ज करणं हा कसला न्याय आहे? इतिहासात एक प्रसिद्ध दाखला दिला जातो. जेव्हा रोम जळत होता तेव्हा नेहरू बासरी वाजवत होता. आज आपल्या देशात जेव्हा लाखो तरुणांचं भविष्य जळताना दिसतंय तेव्हा आमचे पंतप्रधानही नेहरूसारखी भूमिका घेत आहेत का? या सरकारला कदाचित भारतीय लोकशाहीच्या इतिहासाचाच विसर पडलाय. या देशाची पायाभरणीच मुळी सत्याग्रह आणि आंदोलनावर झाली आहे. महात्मा गांधींचा दांडी मार्च असो किंवा भगतसिंगांचा लढा असो की आणीबाणी विरुद्धचा संघर्ष असो, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून बोलणं हा या देशाचा आत्मा आहे, कुणाची खासगी जहागीर नाही. पण आज जर तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर तुमच्यावर पांढरी चादर टाकून तुम्हाला गायब केलं जातं. संवाद मागितला तर लाठ्या मिळतात. विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकलून आंदोलकांचा आवाज दाबून ही सत्ता नक्की काय सिद्ध करू पाहतीये? जर देशातल्या तरुणांना न्यायासाठी 21 दिवस उपाशी राहावं लागतं, एखादा शास्त्रज्ञ उपोषणाला बसतो ज्याचं वय 60 वर्ष आहे आणि पंतप्रधान मात्र 13 जणांच्या अटकेचा आकडा सांगून ते आपल्या तोंडावर उत्तर फेकून मोकळे होत असतील, तर मग या व्यवस्थेला लोकशाही म्हणायचं की हुकुमशाही हा देखील प्रश्न आहे. आणि याचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल, कारण हा देश लोकशाहीने चालतो. आजही लोकांना प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार आहे. तुमचं मत या प्रकरणावर काय आहे हे सगळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. पंतप्रधानांची ही प्रतिक्रिया तुम्हाला पुरेशी वाटते का हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.